पूर्वीही काही कुटुंबामध्ये जे प्रतिष्ठित कुटुंब आहेत, ज्यांचा वारसा तसा आहे, त्या कुटुंबामध्ये हजारो वर्षापासून ज्योतिषशास्त्राबद्दल माहिती घेऊन लग्न जुळवली जायची. शास्त्र सुद्धा तेच सांगतं की आपल्या मुलीचं लग्न करताना किंवा मुलाचं लग्न करताना कुळ पाहिलं पाहिजे. कुळ याचा अर्थ की समकुलात कन्या दिली पाहिजे, समकुलामध्ये वधू आणि वरांचं शोधन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये वराची काही दोष आहेत, ते दोष नसताना असा वर शोधणं गरजेचं आहे. वधूमध्ये काही दोष असतात, असे दोष रहित वधू शोधणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये आरोग्य असेल, त्याच्यामध्ये कुळाची वैचारिक पात्रता असेल, त्यानंतर मानसिकता असेल, या सगळ्या गोष्टी येतात. याचा थेट परिणाम वैवाहिक जीवनावर होतो, सामाजिक जीवनावर होतो आणि कौटुंबिक जीवनावर होतो. आणि आताच्या परिस्थितीचा विचार करता पत्रिका पाहून आरोग्य, दोघांची मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टीची पात्रता कळते. चांगला अभ्यासक खूप वेगवेगळ्या विषयांवर खोलात जाऊन दोघांची मानसिकता शोधेल, दोघांच्या आरोग्याचे विषय शोधेल. मग त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत. संतती होण्याचा विषय आहे, दोघांच्याही पत्रिकेत काही क्रिटिकल मानसिकता आहे का, दोघांचे विचार जुळतायत का, की दोघांच्याही विचारांमध्ये खूप मोठी तफावत आहे, याचा चांगला शोध घेऊन पत्रिकेवरनं, कुंडलीवरनं चांगला अभ्यास करून ठरवू शकतो की या दोघांची मनं किती जुळतील. त्याच्यामुळे वाटतं की पत्रिका पाहणं हे खूप आवश्यक आहे, की ज्याच्यावरनं दोघांचे वैवाहिक जीवन चांगले समृद्ध होऊ शकतं.